नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। कच्च्या कैरीचा गोड आंबट रसरशीत मेथांबा बघणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आले की कैरीचे विविध प्रकार आपण बनवतो, त्यातलाच हा प्रकार मेथांब्याचा। जेवताना ताटामध्ये तोंडी लावायला मेथांबा, नुसतं पोळी सोबतही मेथांबा खायला खूप छान लागतो। गोड आंबट मेथांबा कसा बनवायचा चला तर पाहूया। 3 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे मेथांब्यासाठी। कैऱ्या थंड पाण्यात ठेवायच्या म्हणजे वरचा आंब्याचा चिक निघून जाईल आणि कापडाने स्वच्छ पुसून मगच मेथांबा करायचा। छिलनीने कैरीची साल काढून घेते आहे। पूर्ण कैरीची साल काढून घ्यायची। साल काढल्यामुळे मेथांबा कडवट लागत नाही। अशा तिन्ही कैरीचे मी साल काढून घेतली आहे। आता याचे चाकूच्या साहाय्याने लंबे लंबे काप करून घेते आहे। तुम्हाला ज्या आकारात आवडेल त्या आकारात काप करू शकता, पण काप करताना पातळ काप करायचे म्हणजे लवकर शिजेल, जास्त वेळ लागणार नाही शिजवताना। कैरीचे छान असे छोटे आकाराचे लांबसर काप करून घेतले आहे। आता काप केल्यानंतर ज्या गुह्या उरल्या आहे त्याचा पण यूज होते। डाळ भजी किंवा फोडणीच्या वरणामध्ये तुम्ही आंबटपणा आणण्यासाठी या गुह्या घालू शकता। अशाच गुह्या जमा करून उन्हामध्ये वाळत घालून डब्यामध्ये स्टोअर करू शकता। मेथांबा फोडणी घालते आहे। गॅसवर पॅन ठेवून 4 चमचे तेल घातला आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी घातली आहे। मोहरी छान तेलामध्ये तडतडू द्यायची। त्यानंतर 1 चम्मच मेथीदाणे घालते आहे। आता छान झाल्यानंतर स्वाद येण्यासाठी 1 मिरची घालते आहे। मिरचीमुळे छान स्वाद येते। 1 चम्मच हिंग घालते आहे। आता कैरीच्या फोडी घालते आहे। छान मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून परतवून घ्यायच्या फोडी, म्हणजे तेलामध्ये छान शिजतील। थोडीशी हळद घालायची, जास्त प्रमाणात हळद घालायचे नाही, नाहीतर मेथांबा काळपट दिसेल। तर थोडंसं मीठ घालते आहे। छान मिक्स करून घ्यायचं। अर्धा चम्मच तिखट घालते आहे। ते पण छान मिक्स करून घ्यायचं। बनवायला एकदम इझी आहे आणि खायला तर एकदमच टेस्टी आहे। मेथांबा बनवायच्या आधी थोडी मी कैरी खाऊन बघितली, आंबट होती म्हणून 1 वाटी गूळ घालते आहे। कैरी जर आंबट नसेल तर अर्धा वाटी गूळ घातला तरी चालेल। आता गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला मेथांबा शिजवून घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी पाणी घालते आहे। अर्धा वाटीला थोडं कमी घालते आहे आणि कैरी आपली शिजली आहे की नाही म्हणून चमच्याने थोडी दाबून बघायची। हे बघा, असं छान शिजलेली आहे। आपला मेथांबा तयार झालेला आहे। मस्त यम्मी टेस्टी मेथांबा झटपट तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा बनला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कच्च्या कैरीच्या आणि पिकल्या आंब्याच्या लिंक शेअर केल्या आहेत, त्या पण पाहायला विसरू नका। मेथांबा जास्त प्रमाणात बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता। चला तर भेटूया अशाच नवीन पदार्थासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, स्वस्थ रहा। व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।